नागपूरमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाल्याचं चित्र आहे। पावसामुळे जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। यामुळे अनेक सखल भागात मुसळधार पावसाचं पाणी साचलेलं आहे। रस्ते जलमय झाल्याचं चित्र तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतात। पावसामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, तर बाहेर जाणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागतोय। नागपूरमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। यामुळे पावसाचं पाणी सखल भागात साचलेलं आहे। रस्ते या ठिकाणी जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। संजय, नागपूरमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळतंय। काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर, जसं आता आपण सांगितलं, नागपुरात आज अतिवृष्टीचा अतिमुसळधार पावसाचा दिवस आहे। आणि आत्ता आपण जसं पाहू शकतो, माझ्या मागे हा जो रस्ता जातोय, हा रस्ता विमानतळाकडे जातोय। नागपूर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती गेले 2 तास वाहतूक बंद आहे। विमानतळावरून येणारे आणि विमानतळाकडे जाणारे दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना इथे जाता येत नाही आहे। गेले 2 तास ही वाहतूक बंद आहे। आणि त्याच्या बाजूला आपण जे आता दृश्य पाहताय, हा जो रस्ता आहे, हा राष्ट्रीय महामार्ग आहे। जम्मू दिल्ली ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग आहे। नागपूरच्या प्राईड हॉटेलच्या समोरची ही परिस्थिती आहे। गेले 3 तासापासून इथे रस्त्यावरतीच पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद होती। आता कुठे कुठे वाहतूक सुरळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्वतः पोलीस निरीक्षक आणि सामान्य जनतेतून आलेले कार्यकर्ते असे सगळे रस्त्यात उभे राहून वाहतुकीला सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण गेले 3 तास ही वाहतूक बंद असल्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता। लोकांना ये जा करता येत नव्हतं। पण आता कुठे ही वाहतूक सुरळीत होते। अगदी उशिरा रात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे आणि अतिमुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली, राष्ट्रीय महामार्गावरती ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण इथलेच एक रहिवासी आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, आपलं नाव सांगा आणि हा जो पाणी येते, हे जे पाणी येते, हे कोणत्या नाल्यातून येते आणि कधीपासून ही परिस्थिती झालेली आहे? सर, मी राजेंद्र कुलकर्णी आहे। मी इथेच कन्नमवार नगरमध्ये राहतो। हे जे पाणी आहे, हे सगळं एअरपोर्टमधनं या नाल्यामध्ये येतं आणि रात्री जो मुसळधार पाऊस झाला आहे, त्याच्यामुळे एअरपोर्टवर जे साचलेलं पाणी आहे ते निघायला जागा नाही आहे। एकमेव जागा आहे ही नाला, आणि हे नाल्याचं पाणी सबंध हे रस्त्यावर येतं ओव्हरलोडिंगमुळे, आणि त्याच्यानंतर रस्त्यावरचा ट्रॅफिक हा पूर्णपणे बंद होऊन जातो। किती वेळपासून ही परिस्थिती आहे? ही साधारणतः 8:30 वाजल्यापासून ट्रॅफिकची परिस्थिती अशीच आहे। तर इथले जे रहिवासी आहेत ते आपल्याला सांगतात, आपण सांगा, काय किती वर्षापासून आपल्याला हा त्रास सहन करावा लागतोय? गेल्या 10 ते 12 वर्षापासून हा त्रास कंटिन्यूस सुरू आहे। कारण की काय, इकडला स्लोप आहे ना, तो स्लोप नीट मेंटेन होत नाही आहे। त्याच्यानंतर आपण इकडे कॉन्क्रिटिंग झालं आहे। कॉन्क्रिटिंगमुळे जे आपलं नॉर्मल वॉटर हे सिपेज होतं, तिकडे होत नसल्यामुळे काय होतं आहे की पाणी वाहून जात आहे आणि साठतं आहे इकडे, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम इकडे होतो आहे। तर आपण हे पाहू शकतो की पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे, ड्रेनेजचं सिस्टम कुठेतरी नसल्यामुळे गेली 10 ते 15 वर्ष अतिवृष्टी झाली की नागपूर विमानतळाबाहेर पाण्याचा असा तलाव साचतो आणि प्रवाशांना आणि स्थानिकांना अडचणीचा सामना करावा लागतो। अगदीच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।